गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. बघा आजच्या मार्केटबद्दल आपण अनालिसिस करताना थोडस बिरिश माइंडसेट सांगितलं होता. जर का बुलिश आपण या लेवल्सच्या वरती जायचं असं आपण एक्सपेक्टेड केलं का, कारण जरी बुलिश मूव्ह आला तर आपण काय एक्सपेक्टेड केलं की नाही 50% क्वांटिटीनच आपण काय करायचंय, अपसाइडला जायचं. याचं कारण ते होतं, मी सांगितलं होतं वरती मल्टिपल मल्टिपल रिजेक्शन आहेत. कोणते कोणते रिजेक्शन आहेत? 0.5 चे, 0.6 चे हे रिजेक्शन लेवल्स होत्या. आणि हे परवा दिवशीच्या लेक्चरला आपण चांगल्या पद्धतीने बघितले होते. बघा रिजेक्शन कशा पद्धतीने आहेत. म्हणजे EMA20 चा पण एक रेजिस्टन्स होता, पण ही जी काही इम्पल्स आले, ही इम्पल्स जर का आपण इथून काउंट केली तर या इम्पल्सचं किती पर्सेंट करेक्शन आहे बघा. हे बघा 0.5 वरती येत होतं. 0.5 280च्या लेवलच्या नियर येते. आणि तिथंच काय आहे, EMA20 पण आहे. EMA20 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. EMA20 म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज ऑन डेली टाइम फ्रेम. ओके, तर ते पण आहे. पुन्हा 0.6 ची पण रिजेक्शन आहे. त्यामुळे आपण म्हटलं होतं की जर का हा 50% नो बडी नोज की इथून म्हणजे 0.5 वरून रिजेक्शन येईल की 0.6 वरून रिजेक्शन येईल, म्हणजे कुठूनही शार्प सेलिंग येऊ शकते. आणि आज आज तसं आपण सांगितलं होतं की नाही नाही, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर येऊ शकते मार्केटमध्ये. आणि ते मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगतो, इथं मी जस्ट एक्सप्लेन करत होतो की 30 सेकंडच्या, परंतु मी म्हटलं यार नको स्टुडंटला टाकायला एवढ्या लवकर की 30 सेकंडचं एक्झिक्युशन. मी या पॉइंटला तुम्हाला सांगणार होतो, एक 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 जी रेड कॅन्डल बनली होती ना, की मार्केट काइंड ऑफ फर्स्ट हाफ मध्ये, सेकंड हाफचं मी सांगणार नव्हतो, पण फर्स्ट हाफ मध्ये या पद्धतीने ट्रेड करेल म्हणून सांगितलं. म्हणजे असं मी टाकावं म्हटलं होतं मेसेज, की जे मार्केट 15 मिनिट मध्ये एक रेंज क्रिएट केली, बरोबर की नाही. ही जी काय सेलिंग आली ते पुन्हा इथं बाईंग आली, इथं क्लोजिंग प्राइस आहे ना, प्रिव्हियस डेची क्लोजिंग प्राइस. त्यामुळे इथे एक मार्केट काइंड ऑफ मिडल मध्ये ट्रेड करत होता. आणि ही पूर्ण 9.25 बघा, 9.30च्या नियर ही कॅन्डलस्टिक ब्रेकडाऊन झाले. आणि किती व्हॉल्यूम बेस्ड कॅन्डल आहे बघा, इथं व्हॉल्यूम बेस्ड कॅन्डल आहे. ओके, आणि त्या पद्धतीने इथं सेलिंग प्रेशरने ही कॅन्डल स्टिक ब्रेक झाली. जशी ही कॅन्डल ब्रेक झाली तसं मी आपण म्हणजे सेलिंग साइडला आपण इन फ्युचर मध्ये कधी लक्षात ठेवा, जर का असं स्ट्रक्चर बनायला लागलं एक्सपायरीला, तर थोडासा हा स्लगिश मूव बेरिश साइड या पद्धतीनं जाऊ शकतोय. अच्छा खासा. हा म्हणजे हा बघा मूव 204 वरून ऑलमोस्ट कुठपर्यंत गेलाय, 140 150 पर्यंत हा मूव गेलाय. आणि नंतर पुन्हा हे स्पाइक आले. आज मल्टिपल जे काही ट्रेंड लाईन आहेत ना मार्केटमध्ये बनत होत्या बघा. म्हणजे ज्यांनी ज्यांनी 1 मिनिटाला टाइम फ्रेमला जे ट्रेड करत होते किंवा त्याच्यापेक्षा लोअर टाइम फ्रेमला जे ट्रेड करतायत त्यांना मल्टिपल ट्रेंड लाईन भेटत होत्या आज. ओके, मल्टिपल ट्रेंड लाईन कशा पद्धतीनं हे सांगतो आता तुम्हाला. कशा पद्धतीनं मल्टिपल ट्रेंड लाईन बनवत होत्या बघा. मार्केटनं काय केले, ही जी काय फर्स्ट ऑफ ऑल ही आपली फर्स्ट ऑफ ऑल 25 मिनिटची हायर टाइम फ्रेमची ट्रेंड लाईन होती. ही हायर टाइम फ्रेमची तिथं काइंड ऑफ पॉज घेतला मार्केटनं. येस, पॉज फर्स्ट ऑफ ऑल घेत होता. मग काय वाटत होतं, नाही नाही इथं एक सपोर्ट काइंड ऑफ बनवायला लागले प्राइस. परंतु बघा इथं आपल्यातल्या म्हणजे स्टुडंटनी ठीक आहे म्हणजे सांगितलं होतं की नाही नाही इथं सर एक बुलिश इंगल्फ बनले. गुड, व्हेरी नाईस. म्हणजे बुलिश इंगल्फ बनले. आणि त्यांनी एकदम पेशन्सली सांगितलं होतं मला की नाही नाही सर, बुलिश कॅन्डल तर बनले, परंतु या कॅन्डलचा हाय ब्रेक व्हायची मी वाट पाहतोय किंवा मी वाट पाहते. बरोबर की नाही, या हाय कॅन्डलचा हायची वाट पाहते. गुड. म्हणजे जिथपर्यंत आपण स्टडी शिकवले त्या पद्धतीने काहीच इथपर्यंत नाही हरकत, काही हरकत नाही. मी जस्ट ह्या थॉट प्रोसेसला स्माइली पाठवले, स्माइली, की नाही नाही यार, म्हणजे लर्निंग नुसार तर बरोबर आहे, परंतु सायकोलॉजी कशा पद्धतीनं रीड करायची याच्यामध्ये थोडासा हळूहळू काय होईल, प्रोग्रेस होऊ शकते. ओके, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं सायकोलॉजी, म्हणजे काय या थॉट प्रोसेस मध्ये चुकीचं आहे सांगा, काही नाही. प्राइस ऍक्शन बेस्ड एकदम छान थॉट प्रोसेस केलाय त्यांनी. काय की मार्केट इथं ओपन झालंय, इथं डाऊन साइडला आले मार्केट, आणि इथं काइंड ऑफ काय झाले, बुलिश इंगल्फ बनायची वाट पाहतोय आपण. ओके, गुड.
परंतु इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं काय झालंय, म्हणजे 30 सेकंदला काय झालंय, काय नाहीये, पुन्हा प्रिव्हियस रेजिस्टन्स कुठे आहे, हा जर पॉइंट थोडासा अगोदर अर्ली मॉर्निंगला आला असता किंवा इथं ट्रॅपिंग लगेच झाली असती तर मार्केट वरती जायला पाहिजे होतं. हॅमर कॅन्डल बनवले काइंड ऑफ, बरोबर, त्याचा हाय पण ब्रेक झालाय. मग मार्केटनं पॉज करण्यात काय पॉइंट आहे? नाही पॉइंट काय. आणि ऑलरेडी या डेच्या रेंजच्या मिडलला बनलाय हा पॉइंट, ना की टॉपला बनलाय कुठं. म्हणजे हे पहा, ज्या वेळेला मल्टिपल अनालिसिस तुम्ही पाहाल त्यावेळेला हे सगळे पॉइंट्स तुम्हाला गरजेचे आहेत. म्हणजे हा स्विंग बनताना, ही इंगल्फ बनताना प्रिव्हियस कोणता सपोर्ट आहे का, अजून मल्टिपल कोणते सपोर्ट आहेत का, ऑलरेडी 200 ची जी काय आपण सेलअप सांगितलंय, या सेलअप पशी प्राइस एकदम डाऊन साइडला बनले आणि इथं एक 1 मिनिटाला झोन बनवून आलती. मग ते का तुम्ही इग्नोर केलं सांगा? जर का तुम्ही 5 मिनिटाची इथे इंगल्फ बनवली तर बघा ब्युटिफुल. हे मी सांगतोय, पट 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 सांगतोय. तुमच्या पुढे चार्ट मी ओपन केलाय बघा, अजिबात पाठीमागे चार्ट मी अगोदर रीड केलाय असं काय झालंय का सांगा? तुमच्या समोर जस्ट मी आलोय आणि ही प्राइस ऍक्शन बघितले नाही मी, काय काय घडतंय मार्केटमध्ये. की 1 मिनिटाला बघा, तुम्हाला म्हणून मी सांगतोय की तुमच्या टर्मिनल वरती मल्टिपल चार्टचे अनालिसिस पाहिजे. मग तुम्ही ज्या वेळेला ही इंगल्फ बनत असताय ना, त्यावेळेला माझ्याकडून तुमचं आन्सर एक्सपेक्टेड असते, नाही नाही सर, वरच्या साईडच्या लेवल सगळ्या टेस्टेड पाहिजे झालेत आणि मग इथे इंगल्फ बनते, मी इंगल्फचा हाय बनायचं क्रॉसचं वाट पाहतोय किंवा वाट पाहते, असं तुमच्याकडून एक्सपेक्टेड आन्सर आहे. या लेवलची अनालिसिस तुमच्याकडून वधली गेली पाहिजे, तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये पाहिजे. नाही सर, इंट्राडे मध्ये जर मी काही इथे इंगल्फ बघतोय पॅटर्न, तर अपसाइडचे लेवल टेस्टेड आहेत का, मग मी हेवी क्वांटिटीने ट्रेड पंच करू शकतोय. मग बघा, इथं जर का इथं प्राइस मध्ये ठीक आहे, इथं 30 सेकंडचं एक्झिक्युशन तुम्ही नाही पाहिलं प्रायमरी स्टेजला, नाही पाहता आलं, काय नाही, नो डाऊट, काय हरकत नाही. परंतु 1 मिनिटचं तर पाहू शकताय ना. 1 मिनिटला बघा, ब्युटिफुल ड्रॉप, बेस कॅन्डल ड्रॉप, असं स्ट्रक्चर बनलंय. मग जाऊन इथं 5 मिनिटाला इंगल्फ बनते. जर का 5 मिनिटाला इंगल्फ बनत असेल तर ऍटलिस्ट 1 मिनिटाला तरी वीक इथं पडून आली पाहिजे. काय 1 मिनिटाला इथं वीक पडून आलेले असेल तर हा ट्रेड एक, हा ठीक आहे, बुलिश इंगल्फ म्हणली तर हा ट्रेड या पद्धतीनं जाऊ शकतोय. म्हणजे या थॉट प्रोसेस पर्यंत आपण येऊ शकतोय. परंतु तसं घडलंय का प्राइस मध्ये, चार्ट मध्ये तसं घडलंय का? नाही घडलं ना. मग का तुम्ही विचार करत होता लॉंग साइडचा? मी काय म्हटलंय की इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं प्राइस ऍक्शन खूप मॅटर करत असते आणि पर्टिक्युलर एक्सपायरी डे ला ऑप्शन चेन अनालिसिस वगैरे तुम्ही थोडस लक्ष द्यायचं त्याच्यावरती. ऑप्शन चेन म्हणजे ओआय, ओपन इंटरेस्ट, आणि त्या ओआय मध्ये चेंज इन ओआय खूप महत्वाचं आहे. चेंज इन ओआय एक्सपायरी डे ला पाहायचं म्हणजे पाहायचा. ठीक आहे, चला, काय हरकत नाही. परंतु बघा, हे थोडे थोडे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, हे लक्षात ठेवा. आणि जसे हे रेंजचा ब्रेकडाऊन आला तसे आपल्या ट्रेंडलाईनचा पण ब्रेकडाऊन आला आणि मार्केट स्लगिश 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 मूव्ह डाऊन झालं. मग जर का स्लगिश मूव्ह येत असेल तर मी काय म्हटलंय की ही जस्ट ट्रॅपिंग असू शकते. म्हणजे या या ही जी काही सेलिंग आहे बघा, सेलिंग आहे, इथून खालची सेलिंग आहे, यामध्ये पोटेन्शियल आहे का? नाही पोटेन्शियल. म्हणजे काइंड ऑफ वीक बनायला लागलेत. आणि सगळ्यात ब्युटी म्हणजे काय आहे की हा एक प्रिव्हियसचा एक काइंड ऑफ म्हणजे झोन बनला होता. बघा, हा झोन आपण ठीक आहे, मार्केटमध्ये म्हटलं होतं मी, लेवल्स नाही एवढ्या स्ट्रॉंग नाही आहेत, डाऊन साइडच्या लेवल्स, आपण याला इग्नोर करून चाललो होतो. आणि त्या इग्नोरनं एक्सपायरी डे असल्यामुळे काय झालं, एक स्पाइक देऊन टाकलं मार्केटमध्ये, एक स्पाइक मार्केटमध्ये दिला, परंतु तो नल्लिफाईड केला. तो स्पाइक नंतर पुन्हा नल्लिफाईड झाला. परंतु या नल्लिफाईडला म्हणजे हे पहा, मंडेचे अनालिसिस पहा उचलून, मंडेचे अनालिसिस पहा. मंडेच्या अनालिसिस मध्ये आपण आपण या एक्सपायरीला, गुरुवारीच्या एक्सपायरीला काय पाहतोय हे मंडेच्या अनालिसिस मध्ये मी सांगितलं होतं. म्हणजे हे झोन जर का क्रिटिकल आले तर असा गोंधळ निर्माण होऊ शकतोय, हे सेलर्सचं काइंड ऑफ मार्केट बनू शकते. हे कधीच्या अनालिसिसला सांगितलं होतं? मंडेच्या अनालिसिसला. बघा तुम्ही मंडेचे अनालिसिस उचलून,
हा जसा 75 मिनिटचा झोन आणि 125 मिनिटचं इथं कॅन्डल काइंड ऑफ हॅमर बनल्या होत्या, त्यावेळेसलाच आपण हे बघा फ्रायडेचं मार्केट आणि मंडेचं मार्केटला हा हा झोन बनला ना मंडेला, बरोबर की ना, हा झोन बनून इथं मार्केट क्लोज झालं. हा झोन जसा बनला, हा झोन आणि हा सप्लाय झोन बनला, तसं आपण अँटिसिपेट केलं की 25,200 आणि 25,000च्या लेवलच्या मध्ये एक्सपायरी आपण प्रिडिक्ट करतोय. 3 दिवस बिफोर तुम्हाला सांगितलं होतं मी. आणि मार्केटची टाप नाही झाली की मार्केटनं त्या रेंजच्या बियॉन्ड जाऊन एक्सपायरी द्यायची. किती ब्युटिफुल पॉइंट तुम्हाला सांगितले, विचार करा. ओके. आणि तुम्हाला काल जाता जाता पण मी सांगितलं होतं की 25,200च्या पुट मध्ये आय थिंक आपण बोललो होतो ना, 25,200च्या पुट मध्ये कशा पद्धतीने ही 60 पर्यंत प्रीमियम वगैरे जाऊ शकते, याचं मी एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला दिलं होतं. बघूया आपण 25,200चा पुट. 25,200चा पुट मी सांगितलं होतं इथं काल एक्सपायर बघा इथं कोणत्या ठिकाणी झालाय आपण बघूया 5 मिनिटला. येस. हा जो आहे ना, हा इथून एक सेलिंग प्रेशर येईल म्हणून सांगितलं होतं मी, बरोबर ना. हा एक सेलिंग प्रेशरचा एरिया आहे आणि डॉट त्या रिव्हर्सल त्या 70 पॉइंट पासून हा फॉल आलाय. आणि काय मी एक्सपेक्टेड केलं तर बघा, आपण ते अनालिसिस मी ठीक आहे त्याचा व्हिडिओ दाखवतो आपल्याला जर का भेटला. मी काय म्हटलं होतं की हा प्रीमियमचा चार्ट फ्लॅट ओपनिंग झाली तर थोडासा डाऊनसाइडला जाईल आणि या डाऊनसाइड वरून एक 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 अपमूव्ह मी इथपर्यंत पाहतोय, या लेवल्स पर्यंत. हा जो काय स्लगिश मूव सेलअप आलाय, त्यांच्या जर ह्यूज क्वांटिटी पंच व्हायचे असतील तर ते या पद्धतीनं फॉल आणतील मार्केटमध्ये. म्हणजे ही जर्नी तुम्हाला एन्जॉय करता आली पाहिजे. ही ठीक आहे. यानंतर काय होतं ही ही अलग भाग आहे ना. वेगळा वेगळा पोर्शन आहे. हा पोर्शन वेगळा आहे. हे पहा मी तुम्हाला वारंवार सांगतोय, प्रोफेशनली मूव्ह कशा पद्धतीने कॅप्चर आपण करू शकतोय. प्रोफेशनली मूव्ह कशा पद्धतीने कॅप्चर करू शकतोय. मग हा पीईचा चार्ट कशा पद्धतीने वरती गेला, हा का डाऊन साइडला आला. बघा तुम्ही 70ची प्रीमियम ऑलमोस्ट 10च्या नियर 20च्या नियर आली आणि पुन्हा बाउन्स बॅक झाली. आणि ही प्रीमियम पण इथून वरती जाईल हे आपण अँटिसिपेट केलं, अँटिसिपेट. आणि हीच कला आहे मार्केटची. ज्या वेळेला मार्केटमध्ये तुम्ही एक एक मूव म्हणजे प्रिडिक्ट करताय, ठीक आहे आज नाही कॅप्चर करता आले, उद्या करा. उद्या नाही कॅप्चर करता आले, परवा करा. परंतु हे प्रिडिक्ट करता आले पाहिजेत मूव. ही जी काही जर्नी आहे, ही जर्नी एन्जॉय करता आली पाहिजे. हे इथून फॉल होताना तुम्ही पाहिलं पाहिजे. डॉट या पॉइंटला तुम्हाला मी सांगणार होतो की नाही नाही हा एक सेलिंग एरिया आहे, पण ठीक आहे म्हटलं सायंकाळी सांगूया आपण. कारण ऑलरेडी तुम्हाला तर सगळं एक्सप्लेन केलंय ना. ते व्हिडिओ भेटतोय का आपण बघूया, एकच मिनिट बघूया. बिलीव्ह म्हणजे आपण त्या पद्धतीनंच बोललोय की नाही बोललोय. म्हणजे जे आज अनालिसिसला आलेत त्यांनाही समजेल की नाही नाही खरंच खरंच असं होतंय की नाही होतंय. बघा हा पीईचा चार्ट. तर याच्यामध्ये एक पॉईंट अशा पद्धतीने म्हणतात की हा जो काही वीक सेलिंग आहे आणि वीक सेलिंग झाली, वीक सेलिंग झाली. एक तर इथपर्यंत येईल, परंतु नेक्स्ट जी काही प्राइस फाईट मारायची ती इथपर्यंत मारू शकते बघा या लेवल्स पर्यंत. म्हणजे 60-70 पर्यंत एक पेंडिंग मूव मारून सेलअपला जाऊ शकतो अशी प्रोबॅबिलिटी आहे. उद्या या चार्ट मध्ये जर का उद्या सपोज हा चार्ट सिरीज म्हणून म्हणून या पद्धतीने गेला तर एक स्पाइक इथपर्यंत म्हणजे ही जी काही वीक सेलिंग आहे ना वीक सेलिंग, ती वीक सेलिंग पर्यंत एक वेळ हा येऊ शकतं असं असा अनुभव आहे. तर बघूया ते कशा पद्धतीने होते.
हा जर चार्ट इथं एडिट करून तुम्हाला साईट मध्ये व्हेरी नाईस आपण ते म्हणायचं की ती पुढच्या वेळेला मी तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगू शकतो की तुम्हाला इथे एकदम पटेल की नाही बाबा काय ते कशा पद्धतीने याच्यामध्ये तशी फिक्स सेलिंग आहे तसं हा चार्ट मग हा चार्ट त्याला नीट म्हणणार म्हणजे जे काही हे कन्फ्युमेशन काय सांगितलं स्टुडंट सगळ्यांना समजलं या स्टॉकमध्ये सगळ्यांना क्लिअर आहे का सांगा येस नो मध्ये सांगा नाही नाही सर तुम्ही बोलताय एक वेगळं होतं एक ज्यांना समजलं त्यांनी येस टाईप करा ज्यांना समजलं नाही सर खरंच समजलं येस ज्यांना नाही अजून पण क्लिअर झालं त्यांनी प्रामाणिकपणे एन टाईप करा ज्यांना वाटतंय ना मार्केट गॅम्बलिंग आहे मार्केट सट्टा आहे मार्केटमध्ये नाही काय मूव अँटिसिपेट करू शकत आपण कधी काही होऊ शकते बघा मी काय सांगितलं होतं त्यामध्ये एक्झॅक्टली कट कॉपी पेस्ट माझा कर्सर सुद्धा याच्यापर्यंतच आलाय बघा हा 20 पर्यंतच गेलाय तुम्ही बघा या प्रीमियमच्या चार्ट मध्ये आवर्जून बघा कालचा व्हिडिओ म्हणतोय मी काय सांगितलं होतं याच्यामधून ही एक सेलिंग येईल इथून फर्स्ट ऑफ ऑल इथे येईल बरोबर की नाही इथून हा स्टॉक इथं गेला इथं थोडस स्ट्रगल केला चार्टनं बरोबर की नाही इथून खाली यायचा प्रयत्न केला फर्स्ट ऑफ ऑल डिफेंड केली आणि पुन्हा जो काही स्पाइक आला तो या लेवल्स पर्यंत जाईल म्हणून सांगितलं तुम्ही जी 60-70 ची लेवल आहे ना इथपर्यंत येईल आणि तिथं मार्केटनं पॉज घेतलं आणि मग हा बेरिश पडला चार्ट काय पॉवर आहे बघा लर्निंग मध्ये काय पॉवर आहे तुमच्या जर का तुम्ही लर्न व्यवस्थित केलं आणि या मार्केटची सायकोलॉजी जर का एकदा रीड केली बिलीव्ह मी तुम्ही काय काय करू शकताय बघा या मार्केटमध्ये काय अचीव करू शकताय तुम्ही कशाला तुम्हाला पाहिजे टार्गेट पॉइंट एसएल पॉइंट एसएल पॉइंट पुन्हा एंट्री पॉइंट काय गरज आहे का सांगा मला काय गरज आहे कोणत्या टेलिग्राम चॅनलची कोणत्या टिप्सची वन डे बिफोर एक अनालिसिस आपण करतोय मार्केटची एका शांत डोक्यानं आपण करतोय ना अनालिसिस आणि मला 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 पर्सनली वाटायचं यार नाही स्टुडंटला एक एक 2 मिनिटाचाच व्ह्यू देऊया 2 मिनिटाचाच व्ह्यू देऊया मी 1-2 स्टुडंटला बोलून पण दाखवलं की नाही 2 मिनिटाचा व्ह्यू देऊया बस जनता जसे करते तसं करूया आपण परंतु माझं मन मानत नाही की नाही यार 2 मिनिटं नको स्टुडंटला कारण जर का आपण लर्निंग प्रोव्हाइड करतोय तर त्या लर्निंग मधून त्याला उभ्या आयुष्यात ती लर्निंग महत्वाची वाटली पाहिजे त्या 2 मिनिटात जस्ट मी सांगेन तर इथून इथं गेलं पण त्याच्या पाठीमागचं रिझन त्याला समजणार नाही की का मूव हा गेला आणि जर का त्याला रिझन समजलं नाही तर तो पाठीमागच्या वेळेला त्याला वाटेल की नाही इथून असा मूव जातोय बस त्याला रिझनच माहित नाही तर काय करणार तो आणि ते माहिती नसलेलं मला नाही आवडणार आयएमपी ट्रेडरला आयएमपी इन्स्टिट्यूशनचा जो काही ट्रेडर आहे त्या ट्रेडरला जर का हे असं माहिती नसेल तर ते मला नाही आवडणार म्हणून हा संपूर्ण खटाटोप आहे आजपर्यंतच्या माझ्या मेंटरनं सुद्धा कधी मला हा पॉवर एक निफ्टीवरती अनालिसिस नसेल सांगितली आणि नाही सांगितली कोणत्याही मेंटरनं नाही सांगितली आणि अपकमिंग डेज मध्ये पण खूप कमी लोक तुम्हाला भेटतील जे एका निफ्टीचे एका एका चार्ट वरती तुम्हाला अर्धा तास स्पेंड करतायत अर्धा तास ते निफ्टीचेच अनालिसिस कोण तुम्हाला लर्निंग घेताना तुम्हाला म्हटलं ना नाही सर काय तुम्हाला देतात नाही सर निफ्टीचा फक्त व्ह्यू पॉइंट देतात बस आणि तोही अर्धा तास निफ्टीचा व्ह्यू पॉइंट चालतो
अरे पण ही जी चार्ट मध्ये मी जी सायकोलॉजी समजून सांगतो ना, 10,000 चार्ट जरी तुम्ही काढले तर त्या पद्धतीनेच मार्केट वर्कआउट करणार आहे. आणि एकदा का हा चार्टची सायकोलॉजी समजली, म्हणजे त्या पद्धतीची जर त्या चार्ट मध्ये बनत असेल, तर तुम्ही तिथे इम्प्लिमेंटेशन करा ना. ना की हा ब्रेकआउट इथनं वरती आला, हा ब्रेकडाउन खाली आला, लेव्हल्स द्यायच्या, त्याच्यावरती ब्रेकआउट येईल आणि बघा पाठ चोपटून घ्यायची. नाही याच्यावरती बघा हा इथपर्यंत मूव्ह गेला. मला नाही ते जमत. आणि कधी तुम्हाला मी म्हटलं पण नाही बघा, की नाही, नाही इथून इथपर्यंत गेला स्टॉप आणि तो तो तिथून तिथपर्यंत गेला. ठीक आहे गेला ना, ठीक आहे. काही हरकत नाही. एस-एल झाला ना, काही हरकत नाही. आपण त्यातनं लर्न करूया. आणि प्रत्येकानं तोच माइंडसेट ठेवायचा आहे. आय-एम-पीचे स्टुडंट आहेत ना, ते तोच माइंडसेट ठेवा. आज जरी यश मिळलं ना, तर हुरळून जाऊ नका. आपल्यातले वन ऑफ द स्टुडंट आहेत. आज 15 डेज मार्केट झाले ना, टोटली जे काही ट्रेडिंग डेज आहेत, त्या ट्रेडिंग डे मध्ये एक दिवशी त्यांचं रेडमध्ये टर्मिनल नाहीये. खूप मला अभिमानास्पद गोष्ट आहे. अपकमिंग डेज मध्ये मी त्यांचं नाव पण रिव्हील करतो. आणि मी ओरडलो होतो त्यांना इन्स्टिट्यूशन मध्ये, की काहीतरी उगाच स्टुडंट अभ्यास करून येत आहेत तुम्ही म्हणून. मला ज्या वेळेला फिजिकली भेटायला आले ना, त्यावेळेला मी त्यांच्यावरती ओरडलो, की काहीतरी तुम्ही अनालिसिस करून येताय. आणि त्यांनी ते पॉझिटिव्हली घेतलं. आणि आज त्यांची स्थिती, मार्केटचे जे काही 15 डेज आहेत ना, 15 डेज मध्ये जे काही मार्केट अवर्स मार्केट डेज असतील, त्या डे मध्ये त्यांना कंटिन्युअसली ते ग्रीन मध्ये क्लोजिंग आहेत. विदाउट अ सिंगल म्हणजे त्यांचे एसएल ड्युरिंग द डे झाले असतील, परंतु ऑल ओव्हर ते ग्रीन मध्ये क्लोजिंग आहे. विचार करा. मग ते करू शकताय तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही ध्येय वेड व्हा. आणि तुम्ही पण एकदा का ध्येय वेड झाला, तर जे जे ते आपण त्यांनी अचीव्ह केले, जे जे या पद्धतीचे अनालिसिस आहेत, त्या अनालिसिस तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहेत मला. का नाही करू शकत तुम्ही? स्वतःला विचारा, की कालच्यापेक्षा माझ्यामध्ये आज काय लर्निंग केलंय मी? आज काय मी काय ऑब्झर्व्ह केलं मार्केटमध्ये नवीन? तुमच्या डायरीमध्ये मेन्शन करा. का नाही तुम्ही डायरी मेंटेन करू शकत? विचारलाय क्वेश्चन स्वतःला? हे पहा, ज्या वेळेस तुम्ही एकांतात 5 मिनिट बसाल, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, जेवढं म्हणजे स्वगत म्हणतोय ना, स्वगत. स्वगत म्हणजे काय? स्वतःने स्वतःशी केलेलं मनोगत म्हणजे स्वगत. म्हणजे जो व्यक्ती, मी तर म्हणतोय आयुष्यात, म्हणतोय मी आयुष्यात, जो स्वतःशी जास्तीत जास्त गप्पा मारतो, स्वतःशी गप्पा मारतो आणि त्यातनं त्याला जे काही म्हणजे संतुष्टी भेटते, तो खरं माणूस म्हणजे काहीतरी खूप काय तुफान आयुष्यात अचीव्ह करू शकतोय बघा. काय म्हटलं मी सेंटेन्स? जो व्यक्ती स्वतःशी बोलतोय आणि त्याचं बोलणं स्वतःला आवडते. स्वतःला आवडायला लागले बोलणं. नाही यार, तू एकदम राईट पाथ वरती चाललाय. तू हे चुकीचं करतोय. तुझं हे विचार चुकीचे आहेत. तुझे हे विचार पॉझिटिव्ह आहेत. खूप चांगले विचार आहेत. ज्या वेळेस तुम्ही एकांतात तुमचे 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिट्स असे जर का एकांतात तुम्ही व्यतीत करताय आणि तुमच्या आतून जी काही पुकार येते, की नाही नाही तू करतोय ते योग्य करतोय. ज्या वेळेस असं होईल, त्यावेळेस तुम्ही ट्रेडर बनाल. तुमची जे काही ध्येय आहेत, ते ध्येय तुम्ही अचीव्ह करू शकाल. ज्यावेळेस तुमचं मनच तुमच्यावरती जर का शंका घेत असेल, नाही नाही यार तू कुठं तर रॉंग जातोयस, तर मात्र अजून विचार करा काय बरोबर करायला पाहिजे आपण.
कुठे वेळ आपला वाचवला पाहिजे. आणि ज्या वेळेस असं स्वतःशी मनोगत कराल, योग्य पाहत जाल, बुक्स रीड कराल, त्यावेळेस हे संपूर्ण ब्रह्मांड आहे ना, ब्रह्मांड तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय त्या पद्धतीने तुम्हाला घडेल, त्या पद्धतीने घडेल. सगळीकडून ब्लेसिंग्स तुम्हाला त्या पद्धतीने येतील. संपूर्ण म्हणजे सगळी ताकद तुम्हाला मदत करायला धावेल. तुम्हाला वाटेल नाही नाही यार, तिकडून पण मला मदत होते, इकडून पण मदत होते, इकडून पण मदत होते. ओके, क्लिअर? येस. ठीक आहे. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट सेशनला कधीतरी घेऊया आणि संडेला बघू. जर का सायकोलॉजी सेशन आपल्याला घेता आलं तर आपण घेऊया. मला खूप काय तुमच्याशी गप्पा मारायच्या असतात. काही स्टुडंटला इंडिव्हिज्युअली प्रॉब्लेम आहेत. ओके, ठीक आहे, गुड. काय हरकत नाही. उद्यासाठी आपण बघूया निफ्टीचा व्ह्यू पॉइंट कशा पद्धतीने आपण करू शकतोय. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल काय डेच्या कॅन्डलस्टिक वरती ही काय रेड क्लोजिंग झाली, म्हणजे पूर्ण डाऊन साइडला क्लोजिंग झाले. हा, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे 20 MA आहे, 20 MA पाशी काय केले प्राइस न रिजेक्शन घेतलंय, बरोबर की नाही? येस. विकली एमए पूर्ण खाली. बघा, मी संडेच्या सेशनला मी सांगितलं होतं की नाही डाऊन साइडच्या लेवल्स एकदम वीक झालेत. मग हे जर का रिजेक्शन घेतले मार्केटनं तर उद्यासाठी नवीन ऑप्शन चेनचा जन्म होईल आणि उद्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं अपॉर्च्युनिटी आहे. बघा, मार्केट जर का ड्रॅग व्हायला लागलं डाऊन साइडला तर फर्स्ट ऑफ ऑल यापर्यंत इथपर्यंत थोडस म्हणजे काइंड ऑफ छोटी छोट्या क्वांटिटीने ट्रेड करा. परंतु याचे जर का मार्केट पूर्ण फॉल होत असेल आणि एक एन पॅटर्न या पद्धतीने बनत असेल तर मात्र थोडेस मार्केट बेरिश आहे असं समजून चाला. म्हणजे याच्या खाली मी काय म्हणतोय, जर का एन पॅटर्न हा बनत असेल तर मार्केट अजून बेरिश आहे आणि सध्या तर मार्केट काइंड ऑफ बेरिशच आहे. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला, जर का या झोन मध्ये जर का प्राइस आले पुन्हा तर ही प्राइस यामध्ये हा जो काही रेंज बनली होती, हा जो काही रेक्टँगल पॅटर्न बनला होता, या रेक्टँगल पॅटर्नच्या बॉटमला सुद्धा मार्केट येऊ शकते अपकमिंग डेज मध्ये. काय म्हटलं मी, या रेंजच्या आतमध्ये यायला नाही पाहिजे प्राइसनं, म्हणजे हा घोळ केला मार्केटनं. जायचंय तर इथूनच वरती जायला पाहिजे होतं या रेंजच्या वरूनच. परंतु मार्केट स्लोली 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 काय करायला लागले, थोडस ड्रॅग व्हायला लागले डाऊन साइडला. ओके, म्हणजे ही 24,500 लेवल्स वगैरे पुन्हा टेस्ट होऊ शकतात मार्केटमध्ये आणि काही त्यात म्हणजे चुकीचं नाहीये. बघा, विकलीची काइंड ऑफ कॅन्डल कशा पद्धतीने बनले, विकलीचं झोन नाहीये. एक रॅली बेस कॅन्डल रॅली स्ट्रक्चर होतं, त्याचं पण इथे काइंड ऑफ एक ब्रेकआउट ब्रेकआउट म्हणून मार्केटने ट्रेड केले. आणि उद्याची जर काही या पद्धतीची जर रेड कॅन्डल बनली तर बघा, बॅक टू बॅक थ्री वीक्स मार्केट काय होईल, मग रेड मध्ये कन्व्हर्जन होईल. बघा, याच्या अगोदर रेड मध्ये तीन तीन वेळेस कधी कन्व्हर्जन आहे का? एक यावेळेस काइंड ऑफ कॅन्डल बनले, परंतु टॉपला कधी आहे का? टॉपला 3 कॅन्डल्स बॅक टू बॅक रेड कॅन्डल. बघा, एक या ठिकाणी, म्हणजे या स्विंगचा टॉप म्हणतोय मी, कारण प्राइस मुडले ना इथं इथं तर ऑलरेडी बेरिश बनत चालली होती. परंतु हा एक स्विंग बनतोय. इथं बघा, एक टॉपला तीन तीन बॅक टू बॅक रेड बनलेत. याच्या अगोदर बघूया मार्केटमध्ये कधी असं घडलंय का? कधीच नाही बघा. म्हणजे टॉपला इथे इथे एक तीन स्विंग आहे, कारण हा एक तीन स्विंग बनत होता ना, तर हा तीन स्विंग नंतर पण पुन्हा बेरिशच काइंड ऑफ कॅन्डल बनलेत. थोडासा स्लगिश मूव आहे, म्हणजे हे थोडं साईन आहे. बघा, हे पण बॅक टू बॅक थ्री बनलेत, हा एक स्विंग होता, स्विंगच्या टॉपला बनलेत, तरी मार्केट थोडस काइंड ऑफ बेरिश बनले. म्हणजे या हेवी पोझिशन बनतायत म्हणायचं. मार्केटमध्ये काय बनतायत, हेवी पोझिशन्स बनतायत. बघा, या म्हणजे कधी बॅक टू बॅक 2021 पर्यंत आपण गेलोय तर आपल्याला असं कधी अनुभवायला मिळलं नाही की नाही ब्लॅक जर का
रेड कॅन्डल जर का बनतायत तर थोडस ह्या टॉपला बनते, त्यामुळे अजून गोंधळ आहे. ओके, म्हणजे बनायला नाही पाहिजे, परंतु जर का ते स्ट्रॉंग कन्फर्मेशन आपल्याला झालं तर मार्केट अपकमिंग डेज मध्ये काइंड ऑफ या रेंज मध्ये राहील, या पद्धतीनं आपण अँटिसिपेट करून चाला. ठीक आहे. डेलीवरती हा थॉट प्रोसेस बनला. आता आपण 5 मिनिटा म्हणजे इथं झोन फर्स्ट ऑफ ऑल बघूया की कोणते झोन बनलेत इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं. इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं बघा इथं कोणते 5 मिनिटाला कोणते झोन्स ऑलमोस्ट नाहीये. ओके, एक ही वीक आहे, परंतु हे वीकला काय झोन एक स्ट्रॉंग झोन आहेत असं म्हणायला येत नाही. कारण का त्यामध्ये रॅली बेस्ड ड्रॉप हे जे काही ब्युटिफुल स्ट्रक्चर आपण म्हणतोय ते ब्युटिफुल स्ट्रक्चर दिसत नाही. 10 मिनिटावरती बघूया आपण, 10 मिनिटावरती काय बनतंय का? 10 मिनिटावरती पण काइंड ऑफ इथं विक्स विक्स पडलेत बघा. म्हणजे अप्पर साइडला कोणता एक स्ट्रॉंग झोन कोणता दिसत नाही. म्हणजे मार्केटला रूम आहे. ज्यावेळेस मार्केट अपसाइडला निघून जाईल त्यावेळेला मार्केटने एक रूम तयार करून ठेवले की कुठं हर्डल भेटलं नाही पाहिजे मला. एक कोणतं तर न्यूजचा ट्रिगर मला भेटला पाहिजे, बस मी मी अपसाइडला लगेच निघून जाणार. असं थॉट प्रोसेस मार्केटचा काइंड ऑफ झालाय. काय? की नाही नाही, अपसाइडचे लेवल कोणत्याही एकदम डिफेंड करण्यासारख्या मला नसाव्यात, असं थॉट प्रोसेस आहे. ठीक आहे, इथं लोअर टाइम फ्रेमला या पद्धतीने आपल्याला दिसलं. 15 मिनिटला बघूया, 15 मिनिटला पण याची वीक इथपर्यंत आहे, म्हणजे एकदम झोन कोणते नाहीयेत. एक या पद्धतीने आहे, परंतु खूप वायडर झोन आहे. ओके, तर हे झोन्स काय आपण एवढे जास्त म्हणजे मनामध्ये आणायचे झोन्स नाहीयेत. ठीक आहे, याच्या पुढे गेलो आपण. पुढे गेल्यानंतर काय दिसतंय आपल्याला बघूया. 75 मिनिटला एक हा डाउन साइडला हा झोन बनलाय की त्या झोन मध्ये थोडं पोटेन्शियल आहे. का पोटेन्शियल आहे? कारण एवढ्या चांगल्या प्रमाणात एक रॅली काइंड ऑफ म्हणजे ड्रॉप काइंड ऑफ बनला होता, हा इम्पल्स बनली होती सेलिंग साइडची. त्यानंतर इथं एक बेस बनला आणि बेस नंतर एक फॉलो थ्रू भेटत भेटत एक पॉवरफुल लेग आउट पण बनले आणि तिथंच काय झालं स्ट्रक्चर, एक ड्रॉप बेस कॅन्डल रॅली. असं हायर टाइम फ्रेम म्हणजे 75 मिनिट पेक्षा मोठा टाइम फ्रेम म्हणजे 125 मिनिटच्या टाइम फ्रेमला पण एक डिमांड झोन आहे आणि त्या डिमांड झोन पाशी प्राइस येताना खूप साऱ्या वरच्या लेवल्स टेस्टेड करून आले. म्हणजे अपसाइडला जर का प्राइस चालली तर मला कोणी रोखू नये, असं काइंड ऑफ थॉट प्रोसेस आहे या झोनचा. तर मग बघूया उद्या जर का इथं ट्रेडिंग आपण करत असते वेळेस या संपूर्ण झोन मध्ये जर का इंगल्फ वगैरे पॅटर्न किंवा लोअर टाइम फ्रेमला म्हणजे 1 मिनिटाला काइंड ऑफ ट्रेंड लाईन जर का भेटत असेल किंवा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होत असेल तर तो ट्रेड कॅप्चर करायचा एक आपण प्रयत्न करू शकतोय. ओके, बघा डाऊन साइडला जर का मार्केट निघालं तर एकदम यामध्ये थोडस मी काय म्हटलं की क्वांटिटी साईज कमी ठेवा, कारण इथून इंगल्फ बनवून प्राइस जाऊ शकते निघून. परंतु एकदम छोट्या काइंड ऑफ ट्रेडनं छोट्या क्वांटिटीनं तुम्ही सेलिंगला जेणे जेणे अग्रेसिव्ह ट्रेडर आहेत त्या अग्रेसिव्ह ट्रेडरने ज्यांचा थॉट प्रोसेस आहे की नाही मार्केट खूप बेरिश बनू शकते, म्हणजे सेलिंग पर्स्पेक्टिव्हनं जर का ज्यांना ट्रेडिंग करायचं आहे त्यांनी सेलिंग पर्स्पेक्टिव्हनं ऍज अ अर्ली आपण एंट्री ट्रिगर करू शकतोय मार्केटमध्ये. ओके, मग जो होगा देखा जाएगा, बाद में इथं कधी प्राइस येते थांबते किती त्यावरती मग मी डिसाईड करेन की याचा एसएल घ्यायचा आहे की नाही. या काइंड ऑफ ज्यांना सेलिंग करायचे ते या पद्धतीनं सेलअप फर्स्ट ऑफ ऑल करू शकते. परंतु ऑप्शन बायरनं काय करायचं आहे, ऑप्शन बायरनं ज्या वेळेस या झोन मधून प्राइस कशा पद्धतीनं रिएक्शन करते त्यावरती आपला डिसाइड करायचं, आपलं आपलं डिसिजन त्यावेळेला आपलं बनलं पाहिजे की नाही बाईंग साठी मूव मी कोणत्या ठिकाणी कॅप्चर करू शकतोय. तर या पद्धतीने इथं कॅप्चर करू शकतोय. म्हणजे सपोज दॅट काय बघा, फ्लॅट ओपनिंग झाली, बघा काय म्हणतोय मी, फ्लॅट ओपनिंग झाली, फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट काइंड ऑफ या पद्धतीनं आलं अप्पर साइडच्या आज आता जसं कसं या लेवल्स बघा एकदम झोन वगैरे कोणते नाहीये, झोन वगैरे कोणते बनवत न येता बनवत काय झाले प्राइस फॉल झाले, बरोबर की नाही. म्हणजे हा एक 1 मिनिटाला वगैरे हे एक काइंड ऑफ लोअर टाइम फ्रेमचे झोन आहेत. तर या पद्धतीचा झोन बनलाय, परंतु 5 मिनिटाला किंवा 3 मिनिटाला कोणते झोन्स एकदम पॉवरफुल बनलेले नाहीत. अशा पद्धतीने जर का स्ट्रक्चर आपल्याला दिसायला लागलं उद्याच्या दिवशी तर काइंड ऑफ इथे इंगल्फ मधून आपण काय करू शकतोय, ट्रेड घेऊ शकतोय. या इंगल्फ इथं जर का पॅटर्न बनवला किंवा लोअर टाइम फ्रेमची इथं ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाला
तर इथे एक ट्रेड इनिशिएट करू शकतोय. ओके. परंतु इथं लक्षात घ्या, की प्राइस फर्स्ट टाइम येऊन टॅप होऊन वरती गेले. म्हणजे ही खूप मूव्ह जबर येईल असं नाही एक्सपेक्टेड. असं नाही एक्सपेक्टेड. काय एक्सपेक्टेड आहे, की नाही, नाही ही पण एक जस्ट काइंड ऑफ रिट्रेसमेंट ट्रेड आहे. रिट्रेसमेंटचा कधी एक इम्पल्समध्ये मूव्ह कन्व्हर्जन होऊ शकतोय, ज्यावेळेस हा हाय पॉइंट निघेल. आणि अजून एक अपॉर्च्युनिटी तर काय आहे बघा, जर का इथं डब्ल्यू पॅटर्न बनवायचा आहे काइंड ऑफ, म्हणजे हायर टाइम फ्रेमला, परंतु त्याला पण इम्पल्स नाहीये, इम्पल्स नाहीये. एक स्ट्रॉंग इम्पल्स ही 75 मिनिटची वगैरे जर का आपण याला कन्सिडर केलं, एक एक ही एवढी जास्त इम्पल्स नाही, परंतु तरी पण कुणाला कन्सिडर करायचं आहे, तर इथं हायर टाइम फ्रेमची जी इंगल्फ बनली पाहिजे बघा. आणि ती इंगल्फ कधी कुठं बनली पाहिजे, याच्या वरच्या साईडलाच, म्हणजे या या झोनच्या वरच्या, म्हणजे पुष्पा डब्ल्यू आपला काइंड ऑफ हा पुष्पा डब्ल्यू पॅटर्न, मग हा पॅटर्नचा ब्रेकआउट वगैरे इथे येईल. परंतु आपण कोणत्या ठिकाणी ट्रेड कॅप्चर करायचा आहे, या ठिकाणीच ट्रेड कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपला एसएल पॉइंट हा ठिकाणी या ठिकाणचा असेल, थोडासा 25,000च्या डाऊन साईडचा, आणि आपण याची जर्नी एन्जॉय करू शकतोय. या काइंड ऑफ ट्रेडनं इथं रिव्हर्सल ट्रेड घेऊ शकतोय आपण. ओके. नेक्स्ट अपॉर्च्युनिटी, मग लॉंग साईडची तर अपॉर्च्युनिटी एकच एक ब्युटिफुल आहे. बाकी अदरवाईज इथून फ्लॅट ओपनिंग जर का वरती गेलं मार्केट, तर ती काही कॅप्चरेबल मूव्ह नाहीये. ओके. कुठूनही म्हणजे ठीक आहे, इंट्राडे पर्स्पेक्टिव्हनं जर का प्राइस ऍक्शन बनवली नव्यानं, तर आपण एक ट्रेड कॅप्चर करू शकतो. अदरवाईज ट्रेड हा कॅप्चरेबल नाही. ओके. येस. ठीक आहे. 2 अपॉर्च्युनिटी सांगितल्या. काय अपॉर्च्युनिटी? हा, फ्लॅट ओपनिंग होऊन असंच डायरेक्शन मूव्ह चालला, तर हा मूव्ह कॅप्चर इथपर्यंत हा एक येऊ शकतोय, परंतु तो कॅप्चरेबल एवढा जास्त नाहीये बघा. म्हणजे प्रिडिक्शन नाही. का प्रिडिक्शन नाही? कारण बघा, आदल्या दिवशी एवढी एकदम तगडी रेड कॅन्डल बनले, आणि लगेच उद्या दिवशी म्हणजे असं लगेच फ्लॅट ओपनिंग नंतरच अपसाईडला मूव्ह चाललाय. थोडंसं रिअलिस्टिकला धरून नाहीये. त्यामुळे याची जरी मूव्ह आला, तर तो काय, आय एम नॉट इंटरेस्टेड दॅट ऑफ ट्रेड. ओके. आय एम इंटरेस्टेड, म्हणजे मी कुठे इंटरेस्ट असेल, की हा इथं इथं प्राइस आली, या झोन मध्ये प्राइस प्रॉपर आली, आणि तिथे एक ट्रेंड लाईन बनते, ब्रेकआउट येतोय, किंवा एक लोअर साईडची एक सपोर्ट काइंड ऑफ ट्रेंड लाईन बनते, किंवा एक इंगल पॅटर्न इथं बनले, म्हणजे 15 मिनिटची, किंवा 25 मिनिटची, किंवा 10 मिनिट, 5 मिनिटची, अशी जर का एक ट्रेड इथं बनत असेल, तर तो एक मूव्ह मी कॅप्चर करण्यासाठी इंटरेस्टेड असेल. ओके. ऍज अ रिस्क रिवॉर्ड 1:2 पर्यंत मी ते बुक आउट करेन. ओके. क्लिअर. येस. या पद्धतीनं उद्यासाठी ट्रेडिंग करूया आपण. आणि जर काही लेवल्सच्या खाली एक वेळी एन पॅटर्न बनला, तर मार्केट फर्दर फॉल होऊ शकते. ओके. कारण उद्या नवीन नवीन म्हणजे निफ्टीची नवीन ऑप्शन चेन सुरुवात झाली, आणि त्या ऑप्शन चेनच्या बिगिनिंग डे आहे. ओके. त्यामुळे त्या दिवशी हा फॉल एक्सपेक्टेड होऊ शकते. परंतु ते बघा, ते 10 पर्यंत, 11 पर्यंत तुम्हाला समजेल, की नाही, नाही मार्केटनं फर्दर फॉल करायचं आहे, तर ते प्रॉपर फॉल होत जायला पाहिजे. ओके. म्हणजे त्यानं इंट्राडे पर्स्पेक्टिव्हने एक ही हायएस्ट जो काही निघेल ना, हा इंट्राडेला जर का हाय बनलाय, सपोज दॅट मार्केट फॉल व्हायचंय, तर हा हाय बनलाय, तर हा हाय मार्केटमध्ये पुन्हा नाही निघला पाहिजे. फर्दर मार्केट फॉल झालं, पुन्हा एक डाऊन साईडची लेवल बनली, हा हाय वरती क्रॉस नाही झाला पाहिजे. असं जर का हाय क्रॉस होत असेल, तर गोंधळ आहे म्हणायचं. ओके. म्हणजे फर्दर 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 सेलअपला मार्केट निघून जायला पाहिजे. ओके. तर ते कॅप्चरेबल आपण एक बिग रेड कॅन्डल, जशा पद्धतीची ही रेड कॅन्डल आहे, त्या पद्धतीची एक रेड कॅन्डल आपण बनवू शकते. मार्केटमध्ये एवढं पोटेन्शियल आहे, की तेवढं ही रेड कॅन्डल सुद्धा मार्केटमध्ये बनवू शकते. ओके. कधी? ज्या वेळेला मी सांगितलं त्या पद्धतीनं 5 मिनिटच्या जे काही स्विंग बनतील, ते स्विंग मार्केटनं कधीही डिस्टर्ब केले नाही पाहिजेत. क्लिअर? येस. गुड. यानंतर आपण बघूया, की स्टुडंटचे होमवर्क कोणते आहेत? कोणी कोणी पाठवले?
LIC हाऊसिंग फायनान्स बघूया एक मिनिट. ठीक आहे, गुड. नाईस अपॉर्च्युनिटी आहे LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये. ओके, संपूर्ण वीक वीक स्ट्रक्चर आहे बघा अपसाइडला. व्हेरी नाईस अपॉर्च्युनिटी. ओके, ही कॅप्चरेबल या ठिकाणी बघायला पाहिजे होते बघा, ज्यांनी बाबू ही ही या कॅन्डलस्टिकची ज्या वेळेला आपल्याकडं ज्या वेळेला हायएस्ट म्हणजे टॉप गेनर्स मध्ये ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय ना, त्यावेळेस ही कॅन्डलस्टिक आपल्यापासून सुटली नाही पाहिजे. आज खूप लेट झालाय. ओके, काय म्हणतोय मी, इथे एक्सपेक्टेड आहे, मला सगळ्या स्टुडंटला सांगतोय, बाबूलाच सांगतोय असं नाही. एक्सपेक्टेड आपल्याला कधी आहे की नाही चार्ट मध्ये मूव यायला लागलाय रे, यायला लागलाय, तर तो आपल्या नजरेत बसला पाहिजे बस. तो नाही आपल्याला आपल्याला सोडून नाही गेला पाहिजे चार्ट. म्हणून मी तुम्हाला काल ट्रिक सांगितली. काय ट्रिक सांगितली, हे जे काय 500 निफ्टी 500 मधले तुमच्याकडचे स्टॉक सगळे ऍड ऑन करा आणि त्यामध्ये काय करायचं, जस्ट लगेच इथं फिल्टर लावायचा. काय फिल्टर लावायचा की नाही पर्सेंटेज वरती टॉप गेनर्स कोणते आहेत आणि टॉप लुजर्स कोण आहेत, लगेच तुमच्या नजरेत आला पाहिजे तो स्टॉक. म्हणजे हे धड 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 3-4%चे 5%चे ज्यांच्यामध्ये मूव आलाय, ते सगळे स्टॉक्स रडारवरती घ्यायचे आपल्या, आणि त्याची स्फुटिनिंग म्हणजे त्याची टॉप डाऊन अप्रोच करायचा आपण, की हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेम मध्ये काय घडायला लागलंय पर्टिक्युलर स्टॉक मध्ये, आणि ती माझ्या नजरेसमोरून नाही गेलं पाहिजे. हा थॉट प्रोसेस पाहिजे तुमचा. मी म्हटलं ना 200 स्टॉक तुमच्या नजरेखालून गेले पाहिजेत. हे पहा, जोपर्यंत तुम्ही चार्टचे अनालिसिस जेवढा चार्ट वरती टाइम स्पेंड करणार नाही तोपर्यंत काही नाही तुम्हाला भेटणार. म्हणून चार्ट वरचा स्टडी खूप महत्वाचा आहे. बघा, ही कॅन्डलस्टिक आपल्याला या डेला आपल्याला समजलं पाहिजे, आपल्या रडारवरती आली पाहिजे ही कॅन्डलस्टिक ज्या वेळेला चार्ट मध्ये घडते त्यावेळेला 15 जुलैला. आपण जागे झालो कधी, 715चा स्टॉक गेलाय कुठं 740ला, आणि मग जाऊन तिथं आपण अँटिसिपेट करायला लागलोय की ब्रेकआउट होऊ शकतोय. आपण काय झालो पाहिजे, या इन्स्टिट्यूशननं कोणत्या पंच केलाय, यांनी जसा माइंडसेट तयार केला रे केला की नाही स्टॉक भागू शकतोय, तर तुम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट झाला पाहिजे बस. कुणीतरी इथं बाईंग केली ना, म्हणून तर स्टॉक वरती पळाला. ओके, यस, गुड. LIC हाऊसिंग फायनान्स एक ब्रेकआउट चांगल्या पद्धतीने येऊ शकतोय अपकमिंग डेज मध्ये. ओके, गुड. त्यानंतर नेक्स्ट चार्ट बघूया, SBI. SBI काल आपण पाहिला होता ना, एसबीआय ना आपण काल पाहिला होता बघा, अपसाइडलाच वरती ओपन झालाय परंतु सेलिंग प्रेशर आलंय, काय हरकत नाही. ओके, काही हरकत नाही. काल विशाल सरांनी आपल्याला सांगितलं होतं बघा, हा स्टॉक आय थिंक SBI.
आणि याला आपण काल अनालिसिस डिटेल मध्ये घेतलं. 16/3 ला आपण ब्रेकआउट एक्सपेक्टेड केलता. मी सांगितलं होतं की 16/3 ची लेक्चर्स व्हिडिओ बघून बघा तुम्ही, बरोबर की नाही? येस, याचा लोअर टाइम फ्रेमचा झोन बघा आणि तिथून मग स्टॉक पुन्हा अजून अपसाईडला जर्नी सुरुवात, अपसाईडच्या जर्नीला सुरुवात करू शकतोय. हा स्टॉक इथे आहे 820च्या नियर आहे बघा. ओके, 820च्या नियर आपल्याला काय भेटतोय, एक डिमांड झोन बनलेला आपल्याला पाहायला भेटतोय. क्लिअर? उद्यासाठी या झोन मध्ये मिळाला तर इंट्राडे साठी चांगला ट्रेड बनेल. ठीक आहे, बरोबर आहे. 820च्या नियर, गुड. म्हणजे कालचं लेक्चर नव्हता तुम्ही का? कालच आपण त्यावरती प्रेडिक्शन केले. एशियन पेंट 125 मिनिटचा खूप छान झोन तर दिसतोय बघा. इंट्राडे साठी या झोन मध्ये प्राइस आली तर अपमूव येऊ शकते. ओके, गुड. अलर्ट त्यांनी बघा कोणत्या लेवलला टाकून ठेवलाय, 2383 ला. आणि ज्या वेळेस असा तुम्ही स्टडी कराल त्यावेळेस तुमचे 15 दिवसातले 13 ट्रेड वगैरे तुमचे ग्रीन मध्ये जाऊ शकतात. 13 डेज तुमचे जाऊ शकतात. बघा मी रिव्हील पण करून टाकलं ना लगेच. हेच स्टुडंट आहेत आपले, ज्यांनी 15 डेज मधले 13 म्हणजे आतापर्यंत जे काही मार्केट आवर्स मध्ये डेज आहेत, ते मार्केट आवर्स मध्ये विदिन 1 डे सुद्धा त्यांनी लॉस बुक केला नाही. म्हणजे ऑल ओव्हर नेट. आणि मी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनं अजिबात ऑप्शनला जात नाहीत. ऑप्शन जरी केलं तर हेजिंग करून ते स्टॉक्स मध्ये करतात, इंडेक्स मध्ये अजिबात करत नाहीत अजून. ठीक आहे, वॉच साठी तुम्ही ठेवा, वॉच साठी तेही ठेवतात, वॉच साठी तेही चार्ट पाठवतात, परंतु कॅश मध्ये ट्रेड करा. ओके, गुड. बघा पहिल्या मला समजते की हा झोन किती स्ट्रॉंग आहे आणि एकदम ही संपूर्ण बॉटमला हा ट्रेड आहे. याच्या लोअर टाइम फ्रेमचा अजून बघा 25 मिनिट पेक्षा पण, म्हणजे तिथून ही मूव छोट्या छोट्या क्वांटिटी आपण पंच करायला सुरुवात करू शकतोय. ओके, बघूया आशियन पेंट मध्ये कोणत्या ठिकाणी काय घडले. बघा पूर्ण स्लगिश फॉल आहे आणि स्लगिश फॉल नंतर हा एक झोन बनला ज्याचं अचिव्हमेंट आहे. इथं हा सप्लाय झोन टॅप झालाय आणि नंतर पुन्हा प्राइस येते. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. आपण घेऊ शकतोय उद्या ट्रेड इथे. तिथं त्यावेळेला काय येईल आपलं EMA 20चं पण ऑलमोस्ट काइंड ऑफ सपोर्ट त्या ठिकाणीच येतोय बघा उद्यासाठी. ठीक आहे, अपसाईडचे आता लेवल्स नाहीत, परंतु बघा जास्त स्कोप का नाहीये, कारण एक एक इथून वरच्या साईडने एक ट्रेंड लाईन पण येते. म्हणजे त्या ट्रेंड लाईनला तुम्ही घाबरायचं आहे. ज्या वेळेला इथं ट्रेड तुम्ही घ्याल त्यावेळेला ही ट्रेंड लाईन पण कोणत्या ठिकाणी येते हे पण खूप मॅटर करेल. असं नाही की जस्ट डोळे झाकून ट्रेड घेतला, बरोबर. इथं ट्रेंड लाईन आहे, मग हा ट्रेड यूज तोपर्यंत इथं आले मूव, आणि पुन्हा इथं ट्रेड घेतला तुम्ही आणि इथं ट्रेंड लाईनचं रिजेक्शन घेऊन मार्केट फॉल झालं, असं नको व्हायला. म्हणजे कोणत्या वेळेला घेताय हे पण महत्वाचं आहे. मार्केट फॉल झालं पाहिजे तुरंत आणि मग या झोन मध्ये आलं पाहिजे प्राइस, कारण ऑलरेडी परवा दिवशी म्हणजे कालचा झोन आहे हा. 1 डे बिफोर, वन डे लेटर आपण ट्रेड घेतोय. आज जर आला असता ट्रेड ब्युटिफुल ट्रेड बनला असता, परंतु त्याला 2 दिवस गेले. हा पण पाहण्याजोगी गोष्ट आहे. परंतु ठीक आहे, झोन मध्ये अचिव्हमेंट आहे, खूप चांगले लेगआउट बनले, फॉलो थ्रू आहे, EMA 20चा एक सपोर्ट आहे, म्हणून आपण ट्रेड तिथं प्लॅन करू शकतोय. बघा मल्टिपल रिझन तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय की का ट्रेड तिथं बनू शकतोय. ओके, 125 मिनिटचा काय नेसलेमध्ये एक रेजिस्टन्स लाईन आहे. ओके, तिथं एक डिमांड झोन बनलाय, ब्युटिफुल डिमांड झोन आहे, त्याच्या खाली पण एक झोन आहे, म्हणजे लेवल ऑन लेवल आहे चार्ट मध्ये. ओके, अजून काय यांचं काय म्हणणं आहे बघूया. झोन मध्ये आली इंट्राडे साठी तर अपमूव फिबोनाचीच्या 0.6 नंबरचा पण आपण इथंच येतो. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही.
राऊंड नंबर कोणता? 2300. नेसले, एक मिनिट बघूया. येस, 125. गुड. छान अपॉर्च्युनिटी आहे बघा याच्यामध्ये. जे पण काही नोवाईज ट्रेड मध्ये एंटर झालते त्यांना एकदा बाहेर काढायला हा स्टॉक इथपर्यंत येऊ शकतोय. ओके, आणि तिथून हा स्टॉक ब्लास्ट होऊ शकतोय. ओके, व्हेरी नाईस अपॉर्च्युनिटी आहे. इथं लेवल ऑन लेवल आहे स्टॉक मध्ये. लेवल ऑन लेवलचं पण उदाहरण लगेच तुम्हाला समजलं बघा कोणतं. इथं पण एक लेवल आहे आणि इथं पण एक आहे. म्हणजे इथूनही स्टॉक अपसाइड जाऊ शकतोय, इथूनही स्टॉक जाऊ शकतोय. प्लस अजून काय यामध्ये मल्टिपल कन्फर्मेशन म्हटलं तर एक काइंड ऑफ ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन मध्ये ही एक ट्रेंड लाईन आहे. ओके, काइंड ऑफ ट्रेंड लाईनचं काम करते. येस, या पद्धतीची एक ट्रेंड लाईन आहे. मग हा जसं जसा इथं येईल त्यावेळेला ही ट्रेंड लाईन पण सपोर्टचं काम करेल. EMA20 पण तिथंच आहेत ऑलमोस्ट. प्राइस ऑलरेडी हा एक सप्लाय झोन आहे. या सप्लाय झोन पाशी टॅप झाले प्राइस आणि तिथून पुन्हा प्राइस खाली आले. म्हणजे इथं पोटेन्शियल घेऊन प्राइस अपसाइडला निघून जाण्याची हाय प्रोबॅबिलिटी आहे. हाय प्रोबॅबिलिटी आहे मार्केटमध्ये. ओके, गुड. येस, काय हरकत नाही. नेसलेला पण आपण ग्रीन लिस्ट मध्ये ठेवूया अपकमिंग डेज मध्ये. ग्रीन लिस्ट मध्ये बघूया आपण. स्टॉक आपले बरेच झाले असतील आता. NHPC तिथंच आहे. हा ऑलमोस्ट खाली आलाय. ब्रेकआउट त्याच लेवलला आहे. यस, हा याची जे अजून वरती गेला बघा कालच्या लेवल्स पासून. टाटा पॉवर पण काइंड ऑफ इनसाइड कॅन्डल बनवले. यस, SBI पण वरती जाऊन खाली आलाय. काय हरकत नाही. LIC हाऊसिंग फायनान्स हे थोडस लेट झालंय ब्रेकआउट मध्ये. नेस्ले इंडिया हा पण ब्रेकआउटच्या कगारवरती आहे. म्हणजे एक स्टेप टाकवायचीच फक्त बाकी आहे. नेस्ले इंडिया आज डेली टाइम फ्रेम वरती इनसाइड कॅन्डल बनवले. ठीक आहे. रेड स्टॉकचं बघूया आपण काय. अजून वरती तिथंच काइंड ऑफ पॉज कॅन्डल बनवले. काय हरकत नाही पॉज कॅन्डल. ओके, तिथंच बनले बघा प्राइस ऍक्शन. आणि हे इथं मध्ये याच्यामध्ये एक ट्रेंड लाईन या पद्धतीने पण जाऊ शकते. येस, बघा ही 5 मिनिटाची ही ट्रेंड लाईन आहे. याचा एक ब्रेकडाऊन अपकमिंग डेज मध्ये येऊ शकते. ठीक आहे, एक अपसाइडची पण ट्रेंड लाईन येते या पद्धतीची. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. डिमांड झोन बनवत यायला चालली आहे प्राइस. थोडं हे डिमांड झोन वगैरे बनत असले किंवा थोडा धोका आहे म्हणायचं. म्हणजे मी घाबरतो, असे झोन बनले नाही पाहिजेत. झोन बनवून आली की थोडं घाबरायचं आपण पण. आणि काय झाले बघा सेकंड हाफ मध्ये झोन बनलाय. तर असे झोन्स थोडे घाबरायचे. ठीक आहे, काय हरकत नाही. ऍस्ट्रल. ओके, बघूया ऍस्ट्रल. ठीक आहे, एक ट्रेंड लाईनचा पण ब्रेकआउट आलाय. 75 मिनिटचे वगैरे कोणतेही झोन अपसाइडला नाहीत. कॅरी ऑन. ओके, रिस्क रिवॉर्ड थोडस मेंटेन करून कॅरी ऑन करू शकतोय आपण. परंतु पूर्ण कन्सल्टेशन फेज आहे बघा.
आज 75 मिनिटच्या कॅन्डल्स बघूया. रिमेनिंग झोन बनलाय काइंड ऑफ, म्हणजे ही बघा रॅली, बेस कॅन्डल, ड्रॉप. परंतु या झोनचा अचिव्हमेंट नाही. जर का हा झोन याच्या खाली जर गेली, याच्या खाली जर का प्राइस गेली, तर थोडासा चार्ट अजून 2-3 दिवसासाठी बेरिश बनू शकतोय, कारण या झोनचा अचिव्हमेंट होईल नंतर. आणि जर का इथूनच प्राइस पुन्हा इथे EMA 20 ला वगैरे पुन्हा सपोर्ट घेतला आणि बाउन्स बॅक झाली, तर मात्र ह्या सप्लाय झोनला एवढं महत्व येणार नाही. पुन्हा बाउन्स बॅक हा कंटिन्यू मध्ये कन्व्हर्जन होऊ शकते. ओके, ऍस्ट्रलला. ठीक. बाकी अजून काही शंका कोणाच्या? अजून कोणाचा स्टडी आहे का जो होमवर्क चेक नाही झाला सर, किंवा मी स्टॉक काढलेत परंतु नाही चेक झाले? अवंती फीड. बघा, हे हे जे असे स्टॉक असतात ना, इथं सेलिंग सगळ्यात ह्यूज सेलिंग आहे. मग एक वेळ इथून शार्प सेल बसू शकतोय. आलं का लक्षात? जे पण काय आहे ना, इथपर्यंत तर ठीक आहे, काही एवढी जास्त रिस्क नाही या स्टॉक मध्ये इथपर्यंत जायला. परंतु तिथं थोडं डिसिजन आपल्याला घ्यावा लागतो अशा ट्रेड्स मध्ये, की नाही नाही इथून फर्दर अप मूव्ह येईल, की नाही नाही इथून रेजिस्टन्स घेईल. हा, आणि तिथं विकली EMA EMA 20 पण तिथंच आहे, त्या नियर. त्यामुळं थोडीशी एक वेळ लेवल्स या टेस्टेड वगैरे होऊ द्या काइंड ऑफ, आणि मग असे ट्रेड ऑन. ज्यांनी रिस्की घ्यायचंय मग हा एसएल पॉइंट हा तुम्हाला ठेवायला लागेल आयडियल, कारण इथं एक डिमांड झोन काइंड ऑफ प्राइस बनवते. म्हणजे इथं इनबॅलन्स ह्यूज आहे ना, तर इथं नाही ठेवायच्या ऑर्डर्स, पुन्हा इथं तुमचा एसएल ठेवा लागेल. ओके, ठीक आहे. बघा, इथं इथं वरती येऊन थोडं असे चार्ट्स आहेत ना, जे काही सेलअप बसलाय, आणि त्यानंतर ही जी काय आजची प्राइस ऍक्शन बघा, का मी तसं सांगितलं, की हा जो काही वीक सेलअप आहे ना, वीक सेलअप, तिथल्या ऑर्डर कलेक्शन करायसाठी हा स्टॉक इथं जातो, आणि तिथून पुन्हा सेलअप येत असतोय. कारण बायर्सला पण होप राहिले पाहिजेत ना, की नाही नाही वरती जाऊ शकते प्राइस, असं. त्यामुळे हा मूव आणले जातात. हिंदुस्तान एरोनॉटिक. ओके, गुड. हम्म, चांगल्या पद्धतीने फॉल झालाय. ओके, आणि एकदम ही जी काही रेंज होती, या रेंजच्या एकदम बॉटमला येऊन क्लोजिंग दिली, म्हणजे हा स्टॉक. कारण ऑलरेडी एक वेळ बघा, एक वेळ तर बाउन्स मारलाय, परंतु ही वीक सेलिंग होती, वीक सेलिंग. आणि आता जर का हा लो तुटला तर मार्केटमध्ये फॉल येऊ शकते. ओके, गुड. आणि त्यातल्या त्यात पुन्हा 25 मिनिटचा हा सप्लाय झोन बनलाय असं म्हणणं आहे. व्हेरी नाईस, काय हरकत नाही. हा, गुड टू गो, जाऊ शकते आपण डाऊन साइड. क्लिअर? येस, ठीक आहे. हा, ठीक आहे, वाइंड अप करूया आपण. गुड नाईट ऑल ऑफ यू.